अबू आझमीला ज्या डरकाळीमध्ये महेश दादा लांडगेंनी एका डरकाळीत मध्ये एका आवाजात मध्ये विधान भवनामध्ये खाली बसवलं होतं ना, आवाज बंद, फडफडच बंद. रांगेला लाज कशी वाटत नाही, कुठं विकली हो याने लाज, की अरे त्याच मेटे साहेबांनी तुला आहे ना व्यासपीठ दिलं होतं रे बोलायला. चिलीम फुक्या, तुझं तोंडही कुणी पाहिलं नसतं. भिकार. मला माझ्या नवऱ्याचं स्वप्न मला पूर्ण करायचंय म्हणून आज ती बाई मैदानात उतरलेली आहे. आणि हा भिकार आणि याचे भिकार कार्यकर्ते, तुतारीचे प्रचारक हे सगळेच्या सगळे काय आमच्या बोकांडी बसवायला त्या मजिदीमध्ये जे काही प्रशिक्षण दिल्या जात आहे लहान लहान मुलांना, लहानपणापासून दगडफेकीचं, दंगलीचं, त्या प्रशिक्षण देण्यासाठी जे काय तुम्ही मौलानी तिथं बसून ठेवलेले आहेत, त्या मौलानींना 15,000 पगार द्यायचा. मला विचारायचंय की ज्या वेळेला उद्धव ठाकरेचं सरकार आलं होतं, याने मजिदी चालू ठेवल्या होत्या, याने वारी बंद केली 2 वर्ष, याने मंदिरांना लॉक लावून ठेवले आणि मजिदीमध्ये मात्र अजान 3 टाइम झालीच पाहिजे. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. मी आपलीच संगीताताई वानखेडे आणि या पटापट जॉईंट व्हा. आज फार आनंदाचा दिवस आहे आणि मला तोच आनंद तुमच्या सोबत शेअर करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल कुठला आनंद ताई, तर माझा सत्कार झाला म्हणून तो आनंद आहे का, तर मुळीच नाही. तो सत्कार माझा नाहीये, तर माझ्या कर्तृत्वाचा आहे, माझ्या कामाचा आहे. आणि त्यामुळं ठीक आहे, तो तुम्ही लोकांनी दिलेलं प्रेम मला आहे, त्यामुळं ठीक आहे, तो थोडाफार आनंद आहेच. परंतु आनंदाच्या ओघातमध्ये आपल्याला जास्त वाहून जायचं नाही. तो आनंद मला बाजूला ठेवायचा आहे, परंतु त्यापेक्षा खूप जास्त आनंद मला झालेला आहे आणि ती बातमी मला तुम्हाला द्यायची आहे. धन्यवाद सर्वांना. जय श्रीराम, जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र. मला सर्वांना तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे आणि ती आनंदाची बातमी मला वाटतं पटापट जॉईंट व्हा, म्हणजे सगळ्यांना सांगता येईल. मला फार आनंदाची गोष्ट आहे. कारण काय असतं माहिती का, तुम्ही लोक मला चांगले ओळखता आणि मला फार बुद्धिवान समजत नाही, परंतु जेवढी मला जाण आहे किंवा जितका माझा अभ्यास आहे त्याहून एक गोष्ट आज लक्षात आलेली आहे. ती गोष्ट मला तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे, अरे बाबांनो, शेअर करा, लिंक शेअर करा, म्हणजे पटापट जोडल्या जातील आपले भाऊ बहीण. जी लोक दुविधा मनस्थितीमध्ये असतील त्यांना हे कळायला हवं की खरं काय आहे ते. चला पटापट जॉईंट व्हा, पटापट जॉईंट व्हा. भावांनो, बहिणींनो, हिंदू जागृत झालाय. सगळ्यात महत्वाची टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोष्टीसाठी. अगदीच टाळ्यांचे स्टिकर येऊ द्या. हिंदू जागृत झालेला आहे आणि आज ते योगी बाबाच्या सभेमध्ये हिंदूंनी दाखवून दिलेला आहे. लक्षात ठेवा, हिंदूंनी दाखवून दिलेला आहे. आम्ही झोपलो नाही, तर आम्ही जागे झालोय आता, आणि तेही खडबडून जागे झालोय. मी खरं सांगते तुम्हाला, मी मोदींच्या सभेलाही पुण्यामध्ये गेले होते. मोदींच्या सभेलाही मला VIP पास होता, आजच्या सभेलाही मला VIP पास होता. तुम्हाला खरं सांगते भावांनो, VIP पास असून सुद्धा मला गेटवर बसावं लागलं. त्याचं कारण सांगते तुम्हाला. अहो, आतमध्ये शिरायलाच जागा नव्हती. जिकडे बघाल तिकडे पब्लिक, जिकडे बघाल तिकडे पब्लिक, इतकं पब्लिक की जवळजवळ 1 ते 1.5 तासासाठी उड्डाणपूल हा बंद करावा लागला. भयंकर पब्लिक. आणि हे पब्लिक दर्शवत होतं की आम्ही हिंदू जागे झालेलो आहोत. अरे, योगी बाबांचं काय स्वागत केलं माझ्या हिंदू भावा बहिणींनी. मी म्हणत नाही मी फार मोठं काम करते, अगदी माझं म्हणजे चिमणीचं काम आहे. मी सांगितलं की जंगलाला आग लागलेली आहे आणि ती चिमणी तिच्या चोचीमध्ये पाणी भरून टाकते. अगदी ते छोटंसं काम मी करते. मला माहित नाहीये माझ्या बोलण्याने तुम्ही किती प्रभावित होताय, मला माहित नाही, परंतु सगळ्यांनीच जो विडा उचललेला आहे हिंदूंना जागा करण्याचा, कदाचित त्यामुळे सगळे जागे झालेत हे मात्र आपल्याला प्रामुख्याने दिसून आले आजच्या सभेमध्ये. अरे काय तो अलोट जनसागर, भयंकर गर्दी, जिकडे बघावं तिकडे पब्लिकच पब्लिक, पाय टाकायला जागा. मी खरं सांगते, महेश दादांचे विरोधक आहेत ना, आता झोपत नसतात. महेश दादांचे विरोधक आता झोपत नसतात. अरे काय ती गर्दी भयंकर.
देवा देवा देवा, काय ती भयंकर गर्दी आणि काय त्या योगी बाबांचा अभ्यास आहे, काय त्यांचं ते, खरं सांगते मी की ते त्यांचं जे भाषण होतं ना, अरे आमच्या महाराष्ट्रातल्या सर्व वीर पुरुषांचे, महात्म्यांचे, सावित्रीबाई फुले असतील, सगळ्यांचं कार्य त्यांना माहिती आहे. अगदी 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 योगी बाबा जसे महाराष्ट्रातलेच आहेत. काय होतो अभ्यास दांडगा. आणि म्हणूनच मी सांगते की आपल्याला धर्मनिष्ठ अभ्यासू नेतृत्व हवंय. ते महाराष्ट्राला सुद्धा, तालुक्याला सुद्धा, जिल्ह्याला सुद्धा आणि राज्याला सुद्धा आणि केंद्रात सुद्धा जे आहे. अरे काय तुम्हाला सांगते, गर्दी होती ना भयंकर. जी लोक होती ते सांगतील, भयंकर गर्दी. की आम्ही म्हणजे दुपारी कार्यक्रम होता, तिथेही दादा आले होते. आणि बघा, याला म्हणतात जबाबदार व्यक्तिमत्व. शिवकामगार सेनेने आज कार्यक्रम ठेवला होता, सन्मान सोहळा आणि मेळावा होता त्यांचा. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा त्यांनी सत्कार ठेवला होता आणि त्यांचा मेळावा पण होता. दादा त्याही ठिकाणी आलेत, तिथेही आले. तिथे अर्धा तास दिला आणि तिथनं आम्ही घरी आलो. मी तर काहीच नाही, मी घरी आले, थोडीशी पाणी पिलं, तोंडावर पाणी मारलं आणि लगेच निघालो. तोपर्यंत दादा पण तिथं हजर होते आणि आम्ही तिथं जाऊन 1-2 मिनिट झाले असतील, फक्त 2च मिनिट. योगी बाबा आलेत म्हणजे जो टायमिंग दिलेला होता परफेक्ट, त्याच टायमिंगला ते आलेत. क्या बात आहे, काय टायमिंगचा पक्का माणूस आहे. आणि दोन्हीही हिंदुत्वासाठी लढणारे वाघ आज एकाच मंचावर बघायला मिळाले. छान. महेशदादा लांडगे यांचं कार्य सांगण्याची गरज नाहीये, अगदी अख्खा महाराष्ट्राला माहिती आहे महेशदादा लांडगे हे काय व्यक्तिमत्व आहे ते. अबू आझमीला ज्या डरकाळीमध्ये महेशदादा लांडगेंनी एका डरकाळीत मध्ये, एका आवाजात मध्ये विधान भवनामध्ये खाली बसवलं होतं ना, आवाज बंद, फडफडच बंद झाली होती. आणि तुम्हाला खरं सांगते, असं बाहेर कितीही बोलतील हो, असं बाहेर कितीही बोलतील, परंतु हिंदुत्वावर विधानसभेमध्ये आवाज उठवणं जोक नाहीये. विधान भवनामध्ये आवाज उठवणं नाही हो. प्रत्येकाला आपलं पद प्यारा असतं. धर्माबद्दल जर बोललं तर बाकीची मतं तुटतील, परंतु नाही. महेशदादा लांडगे अरे प्रामाणिक धर्मनिष्ठ माणूस आहे. ज्या वेळेला पुण्यश्वराच्या मंदिरावर किंवा पुण्यश्वराच्या मंदिराच्या ठिकाणी मस्जिद बांधली होती, पुण्यामध्ये आमदार खासदार नव्हते का हो, मला कुणाला नावं ठेवायची नाहीत, परंतु तिथे जाऊन दादाने सांगितले ही पाडा, अन्यथा मग मी पाडतो. कशी पाडायची ते, अशी माणसं जपणं फार गरजेचं आहे. कारण आज जी काय अवस्था चालू आहे ना, ही तुम्ही लोक डोळ्यांनी बघताय. आपल्या देशाला अशा हिऱ्यांची फार गरज आहे आणि हे फार बोटावर मोजणे इतके आहे. तो जर केंद्रात मोदी असतील हिंदुत्वावर आवाज उठवण्यासाठी, केंद्रात अमित शहा असतील, यूपी मध्ये योगी बाबा असतील, आमच्या महाराष्ट्रामध्ये मला वाटतं महेशदादा लांडगे इतकं हिंदुत्वावर प्रखरपणे भूमिका घेणारं कुणीच नाही. आहेत, बरेच आहेत, परंतु आपल्या पदाची पर्वा न करता, कुठल्याही परिणामाची पर्वा न करता हिंदुत्वासाठी झगडणारा जर नेता कोण असेल तर ते महेशदादा लांडगे आहे. विरोधकांनी कितीही नाटकं करू द्या, फरक पडणार नाही. आजची जी सभा होती ना, अरे गरगरून गेलं होतं. बघावं तिकडं माणसंच, पब्लिक, बघावं तिकडं पब्लिकच. अरे 2-2.5 तास लागले असं पब्लिक बाहेर येण्यासाठी ग्राउंड मधनं. काय ते लोंढाच होता फार हिंदुत्वाचा आज. आणि फार मनाला बरं वाटलंय, आनंद झालाय की माझा हिंदू जागा झालाय. हा, फार बरं वाटलंय मनाला की माझा हिंदू जागा झालाय, जागृत झालाय. फार बरं वाटलं. आता बोललोय आपण हिंदुत्वाबद्दल.
जरांग्याबद्दल तर बोललंच पाहिजेत ना. चला पटापट जॉईंट व्हा. तुमचा आवडता विषय सगळ्यांचा. हा तो घेतल्याच गेला पाहिजे. पटापट जॉईंट व्हा. काय झालंय आज का जास्त संख्येने जॉईंट होत होईना. एकच दिवस राहिलाय. काय झालं काय नेमकं. का मी लवकर जॉईन झाली, लवकर लाईव्हला सुरुवात केली का मी. तर चला, मी ज्योतिताई मेटे यांची एक क्लिप बघितली आहे बरं का. त्यांची बाईट बघितली चॅनलवरची. लाज वाटायला पाहिजे त्या जरांगेला, या नंग्याला, या अख्ख्या नंग्याला, बेकार चोट माणसाला, की अरे मेटे साहेबांनी, त्या माणसाने त्याचा जीव गेलाय कशासाठी. मराठा आरक्षणासाठीच मीटिंग होती आणि त्याच्यासाठी सकाळी सकाळी ते निघले होते की नाही मी वेळेवर पोहोचलो पाहिजेत. आणि त्या धुक्यामध्ये ड्रायव्हरला कळलं नाही आणि तो कंटेनरला जाऊन धडकला. मला सांगा, मराठा आरक्षणासाठी ज्या माणसाने आहुती दिली आहे आपल्या प्राणांची, त्यांच्या पत्नी ज्योतिताई मेटे हे अपक्ष म्हणून उभे आहेत. आणि हा जरांगे आणि त्याचे कार्यकर्ते ज्योतिताई मेटेंना त्रास देत आहेत, त्यांचा चुकीचा प्रचार करतायत. अरे या जरांग्याला लाज कशी वाटत नाही. कुठं विकली हो याने लाज. की अरे त्याच मेटे साहेबांनी तुला आहे ना व्यासपीठ दिलं होतं रे बोलायला. चिलीम फुक्या, तुझं तोंडही कुणी पाहिलं नसतं भिकार. हा तुझं आहे ना थोबाड कुणी दाखवलं नसतं कुणाला. ज्या मेटे साहेबांनी तुला उभं केलं ना, त्या मेटे साहेबांच्या पत्नीच्या विरोधात मध्ये तू भूमिका फक्त तुतारी वाचवण्यासाठी, मशाल वाचवण्यासाठी, त्यांची कॅन्डिडेट निवडून आणावं तेवढ्यासाठी. अरे त्यांच्या विरोधात तू प्रचार करतोय. बीडमध्ये लाज कशी नाही रे तुला. कशी लाज नाहीये रे तुला. अख्खा नंग्या कुठं विकलीये तू लाज. आज अजून त्या दुःखातनं बाहेर आल्या नाहीयेत. तरीही समाजाला, मला माझ्या नवऱ्याचं स्वप्न मला पूर्ण करायचंय म्हणून आज ती बाई मैदानात उतरलेली आहे. आणि हा भिकार आणि याचे भिकार कार्यकर्ते, तुतारीचे प्रचारक, हे सगळेच्या सगळे त्या ज्योतिताई मेटेंना तुम्ही ट्रोल करताय. एका महिलेला ट्रोल करताय. अरे तुमच्या रक्तातच आहे ते, तुमच्या रक्तातच ते आहे. नीच माणसं तुम्ही. लाजा बाळगा जरा, लाजा. काय करताय ना, लाजा बाळगा जरा. अरे इतक्या खालची पातळी नका रे गाठू. आज त्या माऊलीला तुम्ही त्रास देताय कशासाठी. कशासाठी ज्योतिताई मेटेंना त्रास देताय. तुमचे कॅन्डिडेट तुतारीचे आणि मशालीचे कॅन्डिडेट निवडून आणण्यासाठी, त्या मेमोनीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी. काय मागण्या केल्या त्याने. RSS बरखास्त करा, हद्दपार करा. ज्या मुलांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, आतंकवाद्यांवर, जे आतंकवादी तुम्ही आत टाकलेत ना, त्यांना बाहेर काढा. त्यांची निर्दोष मुक्तता करा. बघा त्यांच्या मागण्या. वाह, जे काय बोलतायत त्याला, मस्जिद मध्ये असतात त्यांची ती हलाला करणारी, ती मस्जिद मध्ये बसलेली, त्यांना पगार द्या म्हणे 15,000 रुपये महिन्याला. अरे वा, क्या बात आहे. आमच्या मंदिरातल्या पुजाऱ्यांचं काय काय आमच्या गोकांडी बसवायला त्या मस्जिदीमध्ये जे काही प्रशिक्षण दिले जात आहे लहान लहान मुलांना, लहानपणापासून दगडफेकीचं, दंगलीचं, त्या प्रशिक्षण देण्यासाठी जे काही तुम्ही मौलानी तिथं बसून ठेवलेले आहेत, त्या मौलानींना 15,000 पगार द्यायचा होय. अरे वा 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 वा, काय मागण्या यांच्या बघा ना. आणि त्या मागण्या शरद पवार, नाना पटोले आणि उद्धव ठाकरे म्हणे आम्ही पूर्ण करू. तिकडं तो सज्जाद मोमाणी बोलतोय की आपल्याला हेच तिघ आहेत यांच्याच पक्षाला निवडून द्यायचं आहे. आपल्या जातीतले, आपल्या इस्लाम धर्मातली काही लोक आहेत जी भाजपला मतदान करतायत, जी भाजपला मतदान करत असतील यांचा हुक्का पाणी बंद करा. त्यांना बायकॉट करा सोशली. वाह, संविधानाची पायमल्ली करतायत हो ही लोक खुलेआम. त्यांना काहीच बोलायचं नाही. क्या बात आहे. असं नका रे करू. हेच जर मला सांगा हिंदू धर्मातल्या एखाद्या धर्मगुरूने म्हटलं असतं तर यांनी बाजार मांडला असता आतापर्यंत. मला विनंती करायची आहे कीर्तनकार भावांना, कीर्तनकार बहिणींना,
अरे तुम्ही यावेळेस झोपलेत का? का धर्माचा प्रचार प्रसार करत नाहीयेत तुम्ही? त्यांनी फतवे काढलेत, आम्ही गप गुमान बघत राहायचं का रे? तुम्ही सुद्धा ज्या ज्या ठिकाणी तुमची कीर्तन सेवा करायला जाल त्या त्या ठिकाणी तुम्ही हे सांगू शकता, आपल्याला धर्मासाठी एक यायचंय. अरे फक्त आणि फक्त संग्राम बापू, आळंदीचे संग्राम बापू माहिती असतील सगळ्यांना, कीर्तनकार. खरंच हिंदुत्वासाठी त्या माणसाने वाहून टाकलंय व स्वतःला. त्यांनी सुद्धा प्रत्येक त्यांच्या कीर्तन सेवेमध्ये, त्यांच्या प्रवचनामध्ये हिंदुत्व वाचवण्यासाठी तो माणूस अगदी जीवाच्या आकांतेने बोलत असतो. आणि आज आमचे, अरे मला कळत नाहीये, माझ्या वारकरी भावांना बहिणींना मला विचारायचंय की ज्या वेळेला उद्धव ठाकरेचं सरकार आलं होतं, याने मजिदी चालू ठेवल्या होत्या, याने वारी बंद केली 2 वर्ष, याने मंदिरांना लॉक लावून ठेवले आणि मजिदीमध्ये मात्र अजान 3 टाइम झालीच पाहिजेत. फार त्यांच्या अजानच्या त्यांनी स्पर्धा घेणं लावल्या होत्या हो. किती दिवस असे हातावर ठेवून बसणार रे? किती दिवस शांत बसणार? जागे व्हा रे बाबांनो, जागे व्हा. माझ्या कीर्तनकार भावा बहिणींना माझी विनंती आहे, एकच दिवस राहिलाय आपल्याकडे आता, परंतु होईल तिथं तुम्ही जिथे कीर्तन सेवा करायला जाल त्या त्या ठिकाणी हिंदुत्वाचा गजर आणि हिंदुत्वाचा प्रसार हा झालाच पाहिजे. तर हरकत नाही, रजा घेते. चला मस्त खा, स्वस्त राहा, जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो. परंतु तुमची संगीताताई वानखेडे. लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. हरकत नाही, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद राष्ट्र.